नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आठवीच्या विज्ञानाच्या पहिल्या धड्याचा आपण आता भाग 2 घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. Among the living organism, microorganisms are largest number. सर्व सजीवांच्या संख्येचा जर विचार केला तर सर्व सजीवांमधील संख्येपेक्षा सूक्ष्मजीवांची संख्या ही पृथ्वीवर कशी आहे, खूप जास्त आहे. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. आणि त्यांचंच आता आपण काय करणार आहोत, क्लासिफिकेशन शिकणार आहोत. पहिलं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचा अर्थ काय असतो, सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट. प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट. प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक म्हणजे आधी केंद्रपेशी आणि दृश्य केंद्रपेशी असे त्यांचे प्रकार पडतात. प्रोकॅरियोट म्हणजे आधी केंद्रपेशी, यूकॅरियोट म्हणजे दृश्य केंद्रपेशी. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये येतात फक्त आणि फक्त बॅक्टेरिया. तर यूकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम अल्गी असे आपल्याला 5 प्रकारचे सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. बॅक्टेरिया. तर सूक्ष्मजीवांची जो काय आकार असतो तो मोजण्यासाठी काही एकक दिलेले असतात. ते एकक म्हणजे एक असतं मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे काय, एका मीटर म्हणजे 1 मीटरवर मध्ये एकावर 6 शून्य द्यायचे. म्हणजे 1 मीटर बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष म्हणजे 10 लाख भाग. किती, 1 मिलियन. तर मिलियन. तर 1 मीटर बरोबर 10⁹ म्हणजे 1 अब्ज किंवा 1 बिलियन एवढे त्याचे भाग केले जातात. आणि त्यांच्या आधारे सूक्ष्मजीवांचा आकार काय केला जातो, मोजला जातो. मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपण पहिल्यांदा पाहूया बॅक्टेरिया. कुणाबद्दल पाहायचं आहे आपल्याला, बॅक्टेरियाबद्दल पाहायचं आहे. काय असतात बॅक्टेरिया. बॅक्टेरियांना म्हणतात जीवाणू. काय म्हणतात, जीवाणू. पहा मग, द साईज ऑफ 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. त्यांची साईज किती असते, आकार किती असतो बॅक्टेरियाचा, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. हे युनिसेल्युलर एकपेशीय असतात. इंडिपेंडंट स्वतंत्रही असू शकतात किंवा पॅरासिटिक ऑर्गॅनिझम म्हणजे दुसऱ्या सजीवावरही जगणारे असतात. समटाईम मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. आणि कधीकधी ते एकत्रित येऊन ते काय करतात, कॉलनीज तयार करतात. कॉलनीज म्हणजे असा छोटा असा आपल्याला कुठेतरी मातीवर, चिखलावर, खाद्यपदार्थ असा लंप दिसतो. हा लंप म्हणजे असतो कॉलनी, जो तुम्ही या ठिकाणी असं दाखवलेला आहे. पहा, बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक सेल. बॅक्टेरियल सेल ही कोणची आहे, डायडस सेल आहे, प्रोकॅरियोटिक सेल आहे. विथ सेल वॉल. त्याला काय असतो, सेल वॉल असतो. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियर और सेल ऑर्गॅनिल आर अब्सेंट. परंतु न्यूक्लियस त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप नसतो, म्हणून तर ते कोण असतात, प्रोकॅरियोटिक सेल असतात. कोण असतात, प्रोकॅरियोटिक. आणि त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल योग्य प्रकारे डेव्हलप सुद्धा झालेले नसतात. दे रिप्रोड्यूस बाय द सिंपल बायनरी फ्युजन. ते सिंपल बायनरी फ्युजन साध्या पद्धतीने बायनरी फ्युजन करतात आणि रिप्रोडक्शन करतात. म्हणजे एकाचे 2 होतात, 2चे 4 होतात. इन अ फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल दिअर नंबर इन 20 मिनिट. जर त्या ठिकाणी त्याला योग्य ते तापमान,
सभोवतालचं वातावरण, अन्न पदार्थाची उपलब्धता मिळाली तर 20 मिनिटांमध्ये ती संख्या काय करतात, डबल करतात. म्हणजे 10 लाख असतील तर 20 मिनिटांमध्ये ते 20 लाख सुद्धा होऊन जातील. ही झाली बॅक्टेरियाची माहिती. आता पाहूया बॅक्टेरियाच्या माहितीनंतर बॅक्टेरियाचे टाईप. बॅक्टेरियाचे टाईप काय असतात? कोकस, गोलाणू, कोकोबॅसिलस, दंडगोलाणू, बॅसिलस, दंडाणू, विब्रियो. या ठिकाणी विब्रियो दाखवले, जे की कसे असतात, कॉमा शेप्ड असतात. तर नंतर आहे स्पिरुलम. स्पिरुलम म्हणजे काय, तर सर्पिलाकार असे त्यांचे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण बॅक्टेरियाचे प्रकार पाहिले. दुसरा प्रकार आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे काय, ज्यांना आदिजीव असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना? आदिजीव. काय असतात आदिजीव? चला पाहूया. पहा, प्रोटोझोआ, द साइज इज अप्रॉक्सिमेटली 20 micrometer. Protozoa are found in a soil, fresh water and sea water. प्रोटोझोआ हे आपल्याला जमिनीमध्येही सापडतात, मातीमध्ये सापडतात, गोड्या पाण्यातही सापडतात आणि खाऱ्या पाण्यातही सापडतात. समटाइम आर फाउंड इन अ बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर पॅरासिटिक. कधी कधी तर ते इतर सजीवांच्या शरीरामध्ये आगंतुक म्हणून जगतात आणि वाढतात, ज्यांना पॅरासिटिक असे म्हणतात. These are unicellular organism with eukaryotic cell. हे काय असतात? युनिसेल्युलर असतात आणि सेल ही त्यांची युकॅरियोटिक असते. There is a great variation in cell structure. त्यांच्या पेशी रचनेमध्ये खूप सारा आपल्याला बदल पाहायला मिळतो. Organs of locomotion and modes of nutrition among the protozoa are different. त्यांच्यामध्ये फिरण्यासाठी म्हणजे लोकोमोशन करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे अवयव त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. साध्या पेशी विभाजनाद्वारे ते काय होत असतात, त्यांचं सेल डिव्हिजन घडून येत असतं. मग दीज ऑर्गॅनिझम प्रोड्यूस बाय द सिंपल सेल डिव्हिजन. एक्झाम्पल, अमिबा, पॅरामिशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबा असो, पॅरामिशियम असो, हे फ्री लिव्हिंग असतात आणि कोणत्या पाण्यात सापडतात आपल्याला, डर्टी वॉटर. एंटामिबा हिस्टोलायटिका हा काय करतो, अमिबियासिस नावाचा पोटाचा आजार आहे हा तो निर्माण करतो. प्लाझ्मोडियम विवॉक्स हा मलेरिया सारखा आजार निर्माण करतो. युग्लिना ॲटोट्रॉपिक हा ॲटोट्रॉपिक असतो म्हणजे स्वयं असतो, म्हणजे याच्यामध्ये हरित लवक प्रेझेंट असतं. हे झालं आपण दुसरा प्रकार पाहिला. आता पाहूया तिसरा प्रकार, अल्गी. अल्गी काय आहे? अल्गी म्हणजे शैवाल. शैवाल म्हणजे शेवाळ, आपण ज्याला शेवाळ म्हणतो. दीज आर ॲक्वॅटिक. ती कशा असतात? जलीय असतात. युकॅरियोटिक सेल असते त्यांच्यामध्ये, ते युनिसेल्युलर असतात, ॲटोट्रॉपिक असतात, स्वयंपोषी असतात, कारण की त्याच्यामध्ये हरितलवके असतात आणि त्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात. फोटोसिंथेसिस कॅरीड विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. त्यांच्या सेलमध्ये काय असतं? क्लोरोप्लास्ट असतं, त्यामुळे ते काय करू शकतात? फोटोसिंथेसिस करू शकतात. यांची एक्झाम्पल आहे क्लोरेला आहे, क्लाझ्मोडोमोनास, व्हेरी, हे त्याचे दोन एक्झाम्पल आहे. प्लाझ्मोडोमोनास. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. खूपच कमी पेशी आहेत, खूपच कमी प्रकारचे अल्गी आहेत जे की युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. मात्र बरेचसे कसे आहेत? मल्टीसेल्युलर, आणि जे की आपल्या डोळ्यांना दिसू शकतात. दे कॅन विजिबल टू आवर आईज. चला, हे आपल्याला अल्गीबद्दलची माहिती झाली. आता पाहूया व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू, ज्याच्याबद्दल आपण सध्याच खूप मोठ्या प्रमाणात ऐकतोय, जसं की कोरोना. हा काय आहे? एक प्रकारचा व्हायरस आहे. पहा,
Generally, viruses are not considered as living organisms. सहसा व्हायरसेसला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून कन्सिडर केलं जात नाही, तर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. त्यांना काय म्हटलं जातं? सजीव आणि निर्जीव या दोन्हीच्या त्यांना काय म्हटलं जातं? मधलं म्हटलं जातं. म्हणजे ते सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास केला जातो. व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. सूक्ष्मजीव हे काय आहेत? खूपच कसे असतात? सूक्ष्म असतात. विषाणू हे खूप सूक्ष्म असतात. मग त्यांची साईज जर पाहिली तर ती कशामध्ये असते? नॅनोमीटरमध्ये मोजली जाते. बाकीच्या सगळ्यांची साईज मायक्रोमीटरमध्ये मोजली जाते, तर व्हायरसेस कशामध्ये मोजले जातात? नॅनोमीटरमध्ये मोजले जातात. Viruses are extremely minute. They are 10 to 100 times smaller than the bacteria. Can be seen only in electron microscope. Bacteria, viruses हे बॅक्टेरियापेक्षाही खूप लहान आहेत. ते किती लहान आहेत? दे आर 10 to 100 times smaller than bacteria. बॅक्टेरियापेक्षा ते 10 ते 100 पटीने लहान आहेत. दे कॅन ओनली सीन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्याच आधारे काय केले जाऊ शकतात? पाहिले जाऊ शकतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. त्यांना स्वतंत्र घटक म्हणून ओळखलं जातं. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड और RNA, रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हे कशाचे बनलेले असतात? तर DNA आणि RNA यांच्या चेनपासून बनलेले असतात. आणि त्यांच्यावर काय असतं? एक प्रकारची प्रोटेक्टिव्ह प्रोटीनची कोटिंग असते. काय असतं? प्रोटीनची कोटिंग असते. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल. व्हायरसेसला स्वतःहून ते जगू शकत नाही. त्यांना जगण्यासाठी लिव्हिंग प्लांटही पाहिजेत किंवा ॲनिमल तरी पाहिजेत. यांच्या सेलचा ते वापर करतात. अँड प्रोड्यूस युअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. ते स्वतःचं एक विशिष्ट असं प्रोटीन तयार करतात. आणि होस्ट म्हणजे ज्या सेलवरती वाढत आहेत, समजा ही सेल आहे, ह्याच्यावर हे काय करतात? ते हल्ला करतात. या सेलवर काय करतात? ते हल्ला करतात आणि त्या सेलमधून स्वतःला न्यूट्रिशन मिळून शेवटी तिला काय करून टाकतात? बस्ट करून टाकतात. तिला काय करून टाकतात? बस्ट करून टाकतात. दे डिस्ट्रॉय. Viruses survive only in living plant and animal and produce their own protein with the help of host cell and create their numerous replica. ते काय करतात? त्यांच्यामध्ये असणार ते ज्या पेशीवर होस्ट सेलवर वाढतात, ते होस्ट सेललाच ते काय करतात? त्यापासून अन्न मिळवतात. त्यांचे काय करतात? खूप साऱ्या रिप्लिका म्हणजे काय? त्यांचे संख्या वाढवतात. अँड लास्टली दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. ते होस्ट सेलला काय करतात? डिस्ट्रॉय करतात. अँड बिकम फ्री. आणि शेवटीला ते मुक्त होतात. पुन्हा दुसऱ्या सेलवर जातात, पुन्हा तिला इन्फेक्ट करतात, पुन्हा त्यापासून पुन्हा रिप्लिक्ट होतात आणि पुन्हा त्यांची काय करतात? त्या होस्ट सेलला मारून टाकतात किंवा डिस्ट्रॉय करतात. These free virus again infect new cell. Virus cause many diseases to plant and animal. आणि व्हायरसमुळे बरेचसे प्लांट आणि ॲनिमलला काय होत असतात? डिसीजेस होताना आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा धडा संपवलेला आहे. जर या धड्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा. आणखीन कोण्या मुद्द्याविषयी तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकतात. आणि या धड्याला, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते मला सांगा. धन्यवाद.